सगळी जमदार का संत सद्गुरु बाळूमामा माता सत्यवादी देवस्थान कमिटी मेथके तालुका गड जिल्हा कोल्हापूर ही पालखी ही बकरी महाराष्ट्र राज्य पुण्यभूमी पवित्र सोलापूर जिल्हा तालुका माडा कुर्डेवाडी गावामध्ये शशिकांत सुभाष मधले यांच्या शेतामध्ये सोमवारी ही पालखी या ठिकाणी आगमन झालेले आहे। आज आमाच्या निमित्तानं तिसरा दिवस आहे। रोज सकाळी संध्याकाळी 9ला आरती महाप्रसाद मेंदू राखायचं असं या पालखीमध्ये ही सेवा आहे। या आरतीसाठी कुर्डेवाडी ग्रामात भरपूर बाळूमामाचा भक्त आलेले आहे। महाराज लोक आलेले पंढरपूर तालुका जळोली गावचा शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनलला या ठिकाणी आलेले आहे। पंढरपूर तालुका करकम पप्पू चव्हाण मिस्त्री या ठिकाणी आलेले आहे। बरासा गावचा या ठिकाणी आलेले करमाळा तालुका इसरे गावचा हजारे या ठिकाणी तिने सकाळी आलेले आहे। धनगरवळी म्हणणारा रोज चालू केलेले आहे। सेवा उत्तम व्हायला लागलाय। या धनगरवळी कार्यक्रम आलेली सद्भक्तांसना सर्व लोक टाळी वाजवा, सर्व लोक टाळी वाजवा। तसंच मेंढ राखणारा मेंढकांचा आरतीला आलेली महिला पुरुषी पंगती म्हणजे पंगतोला देणारा महाप्रसाद देणारा पंक्तीवाल्यांचं या ठिकाणी मोठ्यानं स्वागत करवा। बोला बोला जय बाळूमामा, जय बाळूमामा। ऐका, अजून सोमवारी पुतर ही बकरी इथं थांबणार आहे। सकाळी संध्याकाळी आरती असतो। महत्वाचं एक बोलतो बघा, आम्ही कुरडू गावाला होतो परवा। कुरडू गावाला असताना एक बारका पोरगा आमच्या कळपात सोडून दिलेले आहे। ते पोरगा असेल इथं कुठं तर, त्याला घेऊन या इकडं। हा खूप पोरगा बघा इथलाच आहे, तुमच्याच गावचा कुरडूचा। हो कृपया बाळूमामाच्या कृपेनं एक शब्द बोला येत नव्हता याला। घरी बोलत होता, मला काही माहित नव्हतं। आज 7 दिवस काय 8 दिवस झालं खूप पोरग आज बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणतोय बघा। आणि बोलतोय बी, गावाचं नाव सांगतो, वडिलांचं नाव सांगतो, स्वतःचं नाव सांगतो। नाव सांगतो, तुझं नाव सांग बाळा। गावाचं नाव, गावाचं नाव, तुझं गाव कुठलं? कुरडू। तुला या अगोदर बोला येत नव्हतं? बोलत होता का नाही ते आता? आता आता चांगलं जास्त बोलतो सोय। मामांच्या पालखीत आल्यापासून तुला बोलता येईल। नावानं जोरात म्हण, घाबरू नको। बाळूमामाच्या नावानं म्हण, बाळूमामाच्या नाव, बाळूमामा म्हण। सांग बरं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। असा नवसाला पावणारा देव कुर्डेवाडीला आलेला आहे। सर्व लोकांचं ह्या ठिकाणी कल्याण करणारा भगवंत आलेला आहे। सगळ्यांचं नक्की कल्याण करतात बरं का। आषाढी वारी येणारा 7 तारखेला आहे वाटतं। ही वारी कुठं होतंय कुणाला बी माहित नाही। कोण भाग्यवान आहे त्याला ही वारी तिच्या रानात होणार, तिच्या गावात म्हणा आणि रानात म्हणा। कोण भाग्यवान आहे हे बघा। प्रत्येक आषाढी वारी एक, पुण्यतिथी एक, बाळूमामाचा जन्मोत्सव एक, दीपावली पडवा म्हणजे लेंडी पूजन, गुढी पडवा, वारुळातला मेंढर निघलेली, ही सर्व कार्य ज्या ज्या भक्तांना पुण्य केलेले आहे त्यांच्या रानामध्ये 100% नको म्हणलं तरी बाळूमामा जाणार। ह्या रान मालकाचा विचार बघा, आमच्या त्यांच्या स्वप्नात नव्हतं। या ठिकाणी देव यायचं कुणाला माहित नव्हतं। सहज आरतीला आलता, पंगत दिला तिने। मी म्हणलं तुम्ही कुठला आहे? त्यांनी म्हणलं कुर्डेवाडी आहे। ठीक आहे, असून दे, तुमच्या घरी बाळूमामा येणार, आम्ही प्यायला म्हणलं। भगवंताच्या कृपा बघा, नको म्हणलं आम्ही नको म्हणणारा कोण? माझं बी मुलग्याला बरं नव्हतं, बाळूमामा भले केलं माझ्या मुलग्याला, येऊन दे पालखी काय असेल ती सेवा करतो म्हणले। तिच्याबद्दल सर्व लोक टाळी वाजवा म्हणताना सकाळी संध्याकाळी या ठिकाणी आरती महाप्रसाद आहे। एक बाळूमामाचा महिमा
बाळमामा बेळगाव म्हणजे कर्नाटक राज्य, बेळगाव जिल्हा, तालुका चिकोडी, अक्कोळगाव मध्ये 1892 ला म्हणजे 1892 ला वारसोमार दुपारी 4:24 ह्या धर्तीवर अक्कोळगाव मध्ये बाळमामा जन्म घेतला. त्याच गावामध्ये सत्यवा जन्म घेतला. एका गलीत घर आहे यांचं, नवरा बायकोचं, बाळमामा सत्यवादेवी. हिने जन्मल्यानंतर कोणाच्या रानात गेलं नाही, बांगलाला नाही, कशाला नाही. फक्त अगोदर बाळमामाला गाय राखलं, नंतर बकरी राखली. असं मेंढर राखता 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 नवरा बायकोचं म्हणजे अक्कोळगावी लग्न झाल्यानंतर संसार कल्पामध्ये सुरू झाली. संसार करता करता सत्यवा देवीला 9 वर्ष गेली. पोटात बाळ नाही. मेंढी एखादा यायलेली, शेळी एखादा यायलेली, करडं जन्मला. तिने दूध पाजत उभारलं. सत्यवा देवीला आत्म तळमळायचं, पांडुरंग भगवंत मला एक जर मुलगी असून दे, मुलगा असून दे, असं मला पोटी एक दिलं असतं, मी बी असं दूध पाजत असतो. मला का देव पावलं नाही. असं म्हणता म्हणता 9 वर्षाला अकस्मात पांडुरंगाची आज्ञा झाली. सत्यवादेवी 7 महिना पोटीत चालू असताना अकस्मात मालिकरायाच्या यात्रा अक्कोळगावामध्ये चालली. बाळमामा संघ जरा वाद केली नवऱ्या संघ. मी अक्कोळच्या मालिकरायाच्या यात्रेला जाणार, बाळमामा नको म्हणायचं, ही जातो म्हणत. असा दोघांचा वाद झाला. त्या ठिकाणी गर्भपात झाली. गर्भपात झाल्यानंतर बाळमामा म्हणला, अगं सत्ये, मी त्या योग मध्ये जन्म घेतलो, त्या योग मध्ये माझ्या संग तू आहे. आता कलियुग मध्ये मी जन्म म्हणजे बकरी राखायच्या धनगर समाजामध्ये मी अवतार घेतलेले आहे. आता बी तो माझा संघ आहे. तो आदिमाया, आदिशक्ती, आदि पार्वती अवतार तुझा आहे. सर्व लोकांना सांभाळ कर. तुझ्या दारी येणार भक्ताला, तुझ्या मेंढर राखणाऱ्या लोकाला, तो आदिशक्ती, आदिमाया, आदि पार्वती अवतार आहे. तो हाय म्हणून जग आहे. म्हणताना आज बाळूमामांचं एक बाळू धनगरचं मालकीन झालेले आहे. तुझं नाव गजात जाणार आहे. पालखीत तुझं मेरून होईल आणि रथामध्ये बसून तुझं आरती करल बघ, असं एक दिवस उगवणार आहे. बाळूमामा आशीर्वाद दिला बायकोला. त्या हिशेप्रमाणे आता बघा, नवरा बायको म्हणजे बाळूमामा धर्मपत्नी सत्यवा पालखीत बसून आरती करून घेतात बघा. असं सत्वाचं देव आणि देवी ह्या कलियुग मध्ये अवतार घेऊन हा नाट्य लोक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू ऑल इंडियामध्ये ह्यांचं नाव गाजलेले आहे. असं कलियुग मध्ये आलेले अवतार बाळूमामांचं आहे. म्हणताना आता आम्ही कापरे गावामध्ये पण म्हणजे हिच्या कापरे वस्तीवर आणखीन अजून एक वस्तीवर इकडे गाडे वस्तीवर 7 म्हणजे 14-15 दिवस होता. तिथं सोमवारी ह्या ठिकाणी बकरी आलेले आहे. तिथं बी भरपूर लोक सेवा केली. तिथं बी देव पावलेले आहे. इथं बी बरेच लोकांचं गर्दी व्हायला लागलंय. अजून बी गर्दी होणार आहे. अजून आरतीला लोक येणार आहे. एक विनंती करतो की ह्या बाळूमामाला माझीच बकरी, माझीच गोड, माझा प्रपंच म्हणून याला मालक कुणी नाही बर का. आलेली भक्त मेंढर सांभाळायचं, आलेली भक्त रक्षण करायचं. माझाच बकरी म्हणून कोण नाही. फक्त बाळूमामांची मेंढर आहे. जग राखणार, जगाला कल्याण होणार. बघा बाळूमामा काय सांगितलंय बघा. मी त्या दिवशी सत्यवाला सोडून दिली, त्या दिवशी सांगितलं जगाचा प्रपंच करायचा आहे तुला आणि मला. तू माहेरला जा, जगाचा उद्धार कर. मी इकडे मेथके आदमापूरला जातो, भक्त लोकांचं कल्याण करतो. म्हणून भक्तासाठी स्वतःच्या प्रपंच मोडून जगाचा प्रपंच कंद्यावर घेतला संत बाळूमामा. जगाचा प्रपंच कंद्यावर घेतला. 1932 साली पहिले भंडार मेथक्याला केला. असा भंडार करता करता चमत्कार करायला लागला. ज्या ठिकाणी मेंढर बसलं त्या ठिकाणी भरपूर चमत्कार करायचा. बीडी वरायचा बाळूमामा राहील बीडी. असं कोण तर भक्त आला का नाही, त्या भक्ताला संकष्टी काय बाळूमामाला कळायचं. अरे ही बीडीवर सांगतो म्हणायचं. असं करता एक नवरा बायको आली बाळूमामांच्या पशी.
मग बाळूमामाला कळलं ही मुलासाठी आल्या तर दर्शन घेऊन लांब बसली. लांब बसल्यानंतर कशाला आला रे? देवा आम्हाला पोरं नाही, पोरं बाळ नाही, त्यासाठी आला. बाळूमामाला तोंडातलं बिडी फेकून दिला. ही बिडीवर करतो म्हणलं. त्या भक्तांना बाळूमामा दिलेली बिडी वडलं. किती दुर्गा सांग वडणार आहे ती सांग. बिडी वडलं 7 दुर्गा. किती दुर्गा झाले रे? बाळूमामा 7 दुर्गा झाली. म्हणून त्या भक्तांना बाळूमामाला सांगितलं ही काय रंगाच्या काळजी करू नको, 7 पोरं होते तुला म्हणून सांगितलं. बघा बिडी बाळूमामांचं वडणारा बघत आशीर्वाद देणारा बाळूमामा. असं एक ठिकाणी मेंढर लागतं बाळूमामा असलं हळदी गावामध्ये. शंकर वरमल्या त्या गावचा सरपंच आलं. काय रे आलास म्हणलं. देवा थोडं सांगू नको, मला कळतंय, मला घेऊन चल म्हणलं. तिने हिर काढावता. 500 फूट गेलती, पाणी नव्हतं, वाळलं येत होती. बाळूमामा जाऊन त्या हिरीच्या काठावर पाय ठेवून बांधायला टाकला. आता सकट त्या हिरीला दुष्काळ पडलं तर बी अजून सकट पाणी आहे. हळदी गाव म्हणून आहे. हे असा आशीर्वाद देता देता बाळूमामांचा महिमा भरपूर वाढलेला आहे. आज अमावस्या गर्दी आदमापूर मेतक्याला लाखांना नाही कोट्यानं बघतो. बघा पूर्ण महाराष्ट्र राज्य जाते आदमापूर वारीला, मेतके वारीला म्हणताना आज इथं बरंच गर्दी आहे. आलेली भक्ताला संत बाळूमामा, सत्यवादी शेत मालकाला, मेंढर राखणाराशनी, आरतीला आलेली सद्भक्ताशनी सगळ्याला आशीर्वाद देऊन कल्याण करून द्या म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या सत्यवा देवीच्या नावाने, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.